आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पत्नीला नगरसेवक बनवायचं स्वप्न बघणाऱ्या नकुल भोईरची पत्नीकडूनच हत्या केल्यानं चिंचवडमध्ये खळबळ। घटनेनंतर सर्व स्तरातून नकुलबद्दल हळहळ व्यक्त। दरम्यान दोघांनीही मद्यसेवन केल्याची माहिती समोर। सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। सकाळी प्रशासनाकडून हटवण्यात आलं कमानीवरील नामकरण। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदललं, मी त्यांच्यासोबत। सत्तेचा वापर करून जयंत पाटलांनी कारखाना स्वतःच्या घशामध्ये घातला। पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। कारखाना परत द्यावा सभासदांची मागणी असल्याचीही पडळकरांची माहिती। जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला लागलेली ओहटी वाढत जाणार। भाजपच्या केशव उपाध्यायांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। कबुतरांच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी बैठक घेतली। बैठकीमध्ये सर्व गोष्टी त्यांना समजावलेल्या आहेत। कबुतरखान्याचा विषय आता वाढवला नाही पाहिजे। मंगलप्रभात लोढा यांची माहिती। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यानं मच्छीमारांनाही वीज सवलत मिळणार। मत्स्य संवर्धक मत्स्य व्यावसायिकांसह मत्स्यकारांना सुद्धा सवलत लागू। फडणवीस सरकारचा निर्णय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1 नोव्हेंबरला पुण्यामध्ये राज्यव्यापी मेळावा। पूर्वतयारीसाठी आज दुपारी 3 वाजता वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये बैठक। 2 नोव्हेंबरला अंतरवालीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बैठक। शेतकरी संघटनेचे नेते तज्ज्ञ अभ्यासकांसोबत बैठक घेणार। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई असणार। मनोज सरांगेंची माहिती। राज्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे, बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे। फडणवीसांचं वक्तव्य। त्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे। ती व्यवस्था काही कुठल्या धर्माकरता केली होती किंवा कुठल्या तुमच्या केवळ बिलीफ करता केली होती असं नाही, तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं हे जे काही आमचं गोधन आहे हे या शेतीला जिवंत ठेवणारं आहे।